हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व गोड ताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आहे सोयाबीन वडा भाजी. तर येथे मेथी पराठे बनवले होते मी. दही आणि मेथी पराठे सकाळचा नाश्ता, सकाळच्या जेवणासाठी, स्त्रियाला डब्यासाठी पण केले होते. आणि त्यानंतर मग सोयाबीन वडा भाजी बनवायची होती मला, सोयाबीन वड्याची. तर येथे मी सोयाबीन वड्या असतात तर त्या कोमट पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या आणि त्यानंतर मग त्याला छान पिळून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर मसाला काढला होता. त्यामध्ये कांदा, खोबरं, थोडीशी हरभऱ्याची डाळ, टोमॅटो, हे सर्व साहित्य मी भाजून घेतलं होतं. जास्त मसाले काही टाकले नाही, आपले घरातले जे आहे साधे सिंपल तेच टाकले होते. कांदा भाजून घेतला, लसण टाकला त्यामध्ये आणि टोमॅटो भाजून घेतलं छान, कोथिंबीर, थोडीशी हरभऱ्याची डाळ भाजून घेतली आणि तो मसाला मिक्सरमधून काढून घेतला. आणि त्यानंतर मग एका कढईमध्ये तेल टाकलं तापवण्यासाठी आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी छान तडल्यानंतर तर इथे बघू शकता तुम्ही, छान अशी मोहरी तडतडली. त्यानंतर मग मी इथे लसूण टाकला. लसूण छान फ्राय होऊ दिला. त्यानंतर जो मसाला काढलेला होता मी तो यामध्ये ॲड केला आणि तो छान असा परतून घेतला. ते सुटेपर्यंत खूप छान लागते भाजी, साधी सिंपल, जास्त मसाले पण नाही टाकले तरी चालतात, छान लागते. लसूण आणि कांदा भाजून, टोमॅटो भाजून, थोडीशी डाळ हरभऱ्याची आणि कोथिंबीर, तर ह्या मसाल्याने खूप छान लागतो. आणि त्यानंतर मग छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट ॲड केलं, हळद ॲड केली आणि त्यानंतर गरम मसाला आहे जो घरामध्ये असतो, घरामध्ये होता तो ॲड केला आणि त्याला छान असं परतून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत छान असं मसाला परतून घेतला. आणि त्यानंतर मग जे बेसन वड्याने जे पाणी त्यातलं झिरपून घेतलं होतं तर ते यामध्ये ॲड केल्या सोयाबीन वड्या आणि त्या पण छान असं परतून घ्यायच्या आहे मसाल्यामध्ये. आणि त्यानंतर मग जे मी सोयाबीन वड्या हे करण्यासाठी म्हणजे वाफवून घेण्यासाठी पाणी घेतलं होतं तर तेच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. तर ते पाणी फेकून द्यायचं नाही, यामध्येच ॲड करायचं आहे. तर खूप छान लागते अशा पद्धतीने केलेली भाजी. तर तुम्ही पण तुमची पद्धत कशी आहे भाजी करण्याची ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर असं थोडंसं पाणी टाकून घेतलं, जे कोमट होतं पाणी तेच टाकलं यामध्ये आणि अंगापुरती रस्सी करायची आहे भाजीच्या. तर खूप छान लागते, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी रस्सी ठेवायची आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायचं आहे. तर इथे झाली आहे तयार सोयाबीन वडा मसाला भाजी. आणि ही भाजी खायला पण छान आहे, पौष्टिक असते. तर त्यानंतर मग मी बनवल्या होत्या पोळ्या. तर इथे पोळ्या बनवण्यास सुरुवात आहे माझ्या. तर लोखंडी तवा आहे माझा हा, तर त्यावरतीच मी पोळ्या करत असते, लोखंडी तव्यावरती. आणि त्यानंतर मग इथे रात्रीची थोडी खिचडी उरलेली होती तर ती पण इथे गरम केली, मसाले भात. आणि इथे बघू शकता खूप छान अशी भाजी तयार झाली आणि इथे झालं ताट तयार. तर या सर्व जेवायला. तर हा अगोदरचा व्हिडिओ आहे, शिवरात्रीच्या अगोदरचा. आणि ते जे मिरच्या वाळवलेल्या होत्या मी मीठ घालून,
मिरच्याचा असा कुट्टा तयार केलेला होता हिरव्या मिरच्याचा मीठ टाकून, तर तो पण इथे तळून घेतला.